ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधना मृत्युमोक्षे यमामृता. ओम शनेश्वराय नमः. नमस्कार मैत्रिणींनो. शनिदेवांची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्यापासून मुक्ती मिळते, आयुष्यातील अडथळे दूर होतात, पृथ्वी आणि ग्रहदोषापासून मुक्तता मिळते. हिंदू धार्मिक शास्त्रामध्ये शनिदेवांची पूजा करण्यासोबतच माता लक्ष्मी, भगवान शिव आणि आपले पितृ यांची श्रद्धा पूजा केली जाते. जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद, नजर दोष लागली, तर मुलं सतत हट्टीपणा करतात, तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या जाणवत असतात. तसेच घरामध्ये सतत आजारपण, उद्योग व्यवसायाची वृद्धी होण्यासाठी, आपल्या घराची, मुलाची, पतीची प्रगती होण्यासाठी तुम्हाला हे दर्श अमावस्येच्या दिवशी काही शिवपुराणातील प्रभावी उपाय जो आहे तर तो अमावस्येच्या संध्याकाळी करायचे आहे. हे उपाय काही तुम्ही शुक्रवारी करू शकता, काही शनिवारी करू शकता. आता अमावस्या तिथी ही शुक्रवारी पहाटे लागत आहे आणि बघा 18 तारखेला अमावस्या प्रारंभ दिलेला आहे, परंतु तो उत्तर रात्री म्हणजे एकदम मध्यरात्री 4:59 म्हणजे शुक्रवारच्या पहाटे अमावस्या लागत आहे आणि त्यामुळे ही अमावस्या शुक्रवारी 19 तारखेला धरली जाणार आहे आणि 20 तारखेला ही अमावस्या सकाळी 7:12 समाप्त होणार आहे. तर तुम्हाला या दोन्ही दिवसापैकी शनिवारी करायची असेल तर 7:12 अगोदर तुम्हाला जे काही उपाय आहेत ते करायचे आहेत आणि शुक्रवारचा दिवस संपूर्ण दिवस हा तुम्हाला सापडणार आहे. त्यामुळे तुम्ही शुक्रवारी आणि शनिवारी दोन्ही दिवशी यातील उपाय करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करून घ्यायचे आहे. यानंतर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे. सोबतच तुम्हाला 5 भीमसैनीच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसैनी कापूर तुमच्याकडे नसेल, साधा कापूर तो असतो तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला 5 काळी मिरी जे असतात, आपण स्वयंपाकघरामध्ये मसाला म्हणून त्याचा वापर करत असतो, ते घ्यायचे आहे आणि 11 उडदाचे दाणे जे असतात तर ते उडदाचे दाणे घ्यायचे आहेत. यासोबतच तुम्हाला अखंड 5 फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत. यानंतर काय करायचं आहे, एक काळ्या रंगाचा कपडा जो असतो तो घ्यायचा आहे. हा कपडा आपल्या देवघरासमोर अंथरायचा आहे आणि त्या काळ्या रंगाच्या कपड्यावरती या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. यानंतर त्याला गाठ मारून त्याची पोटली तयार करून आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि 3 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. ती पोटली घेऊन आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे. आता तुम्हाला नजर लागत असेल, मुलांना नजर लागत असेल, मुलं त्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे. ज्या घरामध्ये कर्ता पुरुष असेल त्यांच्यावरून तुम्ही ही पोटली उतरायची आहे. तेव्हा तुम्हाला एक प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे. तर तो मंत्र असा आहे, ओम हनुमते रुद्राय नमः. यानंतर तुम्हाला पोटली आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना टच करायची आहे. जेव्हा तुम्ही भिंतींना ही पोटली टच करणार आहे तेव्हा सुद्धा तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत ती पोटली तशीच 7 वेळा उतरवून घ्यायची आहे आणि यानंतर ही पोटली तशीच तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि घराच्या बाहेर जिथे कुठे ही पोटली तुम्हाला टाकायची जागा असेल तिथे कोणी जाणार नाही. तुमच्या घराच्या बाहेर जर डस्टबिन असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही पोटली आहे तर ती टाकू शकता. पोटली टाकल्यानंतर मागे फिरून पाहायचं नाही, कुठे पडली, कशी पडली. पोटली फेकल्यानंतर सरळ तुम्हाला घरी यायचं आहे. हात पाय स्वच्छ करून जी काही तुमची नित्य कामं आहेत ती करायची आहेत. दुसरा, तुम्हाला एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे. त्यामध्ये मुठभर खडे मीठ, बारीक नाही घ्यायचे, खडे मीठच घ्यायचे आहे. 2 तमालपत्र, 2 दालचिनी घेऊन त्या ग्लासमध्ये टाकावे. यानंतर हा काचेचा ग्लास तुमच्या घरामध्ये, तुमच्या वास्तूमध्ये जी नैऋत्य दिशा आहे तर त्या दिशेला, त्या कोपऱ्यामध्ये हा ग्लास तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. संपूर्ण दिवसभर, रात्रभर हा ग्लास तिथेच त्या दिव्यापाशी ठेवायचा आहे. असे मानले जाते की अमावस्येच्या दिवशी हा उपाय जर आपण केला तर घरात कधीच पैशाची कमतरता ही भासत नाही. घरातील सर्व आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी सायंकाळी तुम्हाला थोडंसं मीठ जे आहे ते आपल्या हातात घ्यायचं आहे आणि हे मीठ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा उतरवून घ्यायचं आहे. घरात लहान मुलं सतत किरकिर करतात, हट्टीपणा करतात तर त्यांच्याही वरून टाकायचे आहे. 3,
हा उपाय सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणूनच याच वेळेत आपण हा उपाय जर केला तर या उपायासाठी खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते. तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे. यानंतर तुळशीपाशी सुद्धा एक दिवा लावायचा आहे. अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं. म्हणून या दिवशी तुळशीपाशी देखील एक दिवा लावला जातो. यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही एखादी प्लेट घेतली तरी सुद्धा चालेल. त्या प्लेटमध्ये आपल्याला 7 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तुमच्याकडे साधा कापूर असेल तर तो देखील तुम्ही घेऊ शकता. यानंतर ना आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी ही तांत्रिक क्रियामध्ये वापरली जाते. पिवळी मोहरी घरात टाकल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते. म्हणून चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी घेतली तरी सुद्धा चालेल. यासोबतच तुम्हाला 5 अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत. या लवंगा घेताना कुठेही तुटलेल्या नसाव्या. अखंड अशा 5 लवंगा घ्यायच्या आहेत. या तिन्ही वस्तू तुम्हाला प्लेटमध्ये ठेवून हा कापूर जो आहे तर तो आपल्याला देवघरात प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. देवघरासमोर हा दिवा आपल्याला घराचा तो शेवटचा कोपरा आहे तर त्या कोपऱ्यापर्यंत घेऊन जायचा आहे आणि तिथून तुम्हाला संपूर्ण घरभर या कापुराचा धूर जो आहे तर तो घरामध्ये फिरवायचा आहे आणि उंबरठ्यावरती जायचं आहे आणि उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला ही जी प्लेट आहे तर ती ठेवून द्यायची आहे. जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे आणि जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत ही प्लेट तुम्हाला घराच्या उंबरठ्यावरतीच ठेवायची आहे. यामधल्या वस्तू शांत झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे पाणी टाकायचं आहे आणि तुळशीला सोडून तुम्ही कुठल्याही इतर झाडांच्या खोडाला हे जे पाणी आहे तर ते टाकू शकता. जेव्हा तुम्ही अमावस्येच्या दिवशी उंबरठ्यावरती या 3 वस्तू जाळता तेव्हा घरात कुठलीही नकारात्मकता, अलक्ष्मी, इडापिडा निघून जाते. यामुळे आपल्या घरात लक्ष्मी ही अखंड कृपा करते. 4. शनी अमावस्येच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी स्नानाची वेळ जी आहे तर ती पहाटे 4:42 ते 5:29 असणार आहे. म्हणून तुम्हाला शक्य असेल तर या वेळेमध्ये स्नान जे आहे तर ते करायचे आहे. जर काही कारणाने तुम्हाला या वेळेमध्ये स्नान करणं शक्य झालं नाही तर तुम्ही जेव्हा कधी स्नान करणार आहे उद्याच्या दिवशी तेव्हा तुम्हाला या वस्तू टाकून स्नान जे आहे तर ते करायचे आहे. तुमच्या घरामध्ये कितीही लहानातील लहान मुलं असेल किंवा कितीही मोठ्यातील मोठी व्यक्ती असेल तर सर्वांनीच ज्या वस्तू आहेत तर त्या अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत. यामुळे आपल्याला पवित्र गंगेचे स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. आता या अंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू तुम्हाला टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल. आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही, परंतु 1 चमचाभर गंगाजल हे तुम्हाला आवर्जून अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. आता हे गंगाजल तुम्ही एखाद्या पवित्र गंगेवरून आणलेलं असेल तर नसेल तुमच्याकडे गंगाजल तर मग तुम्ही एखाद्या पूजेच्या साहित्याचे जिथे मिळते तिथे 50 रुपयांना गंगाजलाची बॉटल मिळते तर ते तुम्हाला आणायचे आहे आणि ते गंगाजल तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे चमेलीचं तेल. जर या दिवशी तुम्हाला चमेलीचं तेल भेटलं तर आवर्जून 2 थेंब चमेलीचं तेल जे आहे तर ते अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. कारण शनी अमावस्येला चमेलीचे तेल टाकून स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यातल्या त्यात सध्या मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळे आपल्या कुंडलीतील 7.5 जे आहे तर ते निघून जाते आणि शनिदेवांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. यानंतर आपल्याला थोडंसं खडे मीठ जे आहे तर ते टाकायचं आहे. मीठ हे नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. म्हणून थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि 1 तुळशीचं पान टाकायचं आहे. जर आपण या दिवशी तुळशीचं पान टाकून अंघोळीच्या पाण्यात टाकलं तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि अडचणीत आहेत तर त्या दूर होतात. तर या वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. हे स्नान करत असताना हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहे आणि डोक्यावरून स्नान आपल्याला करायचं आहे. स्नान करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे. 5. हा उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे. मुलं किती लहानातले लहान किंवा कितीही मोठ्यातील मोठे असेल तरीही हा उपाय तुम्ही करू शकता. मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तसेच मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांची काळजी असते. मुलगा किंवा आपली मुलगी घराबाहेर पडली आहे
त्यांच्यावरून कोणतेही संकट विघ्न हे येऊ नये. आपली मुलं ज्या कामासाठी बाहेर पडलेली आहेत त्या कामात त्यांना यश, तसेच घरामध्ये लहान मुलं असतील, सतत हट्टीपणा करत असेल, चिडचिडपणा करत असेल, सांगितलेली कोणतीच गोष्ट ऐकत नसेल, नजर ही फक्त बाहेरच्याच व्यक्तीची लागते का? तर नाही, घरातल्या व्यक्तीची सुद्धा नजर आहे तर ती मुलांना लागत असते. आणि खास करून आई वडिलांची नजर ही आपल्या मुलांना खूप लवकर लागत असते. तसेच तुमच्या घरात शिक्षण घेणारी मुलं कुणाची नजरबाधा झालेली असेल तर ती नक्कीच दूर होते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे. कणिक मळताना त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहे. पिवळसर रंग एवढी हळद तुम्हाला घालायची आहे आणि त्या कणकेचा एक चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे. 4 दिशेला 4 वाती लावता येईल असा चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे. यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये हा दिवा तुम्हाला तांदळावरती ठेवायचा आहे. यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला 4 दिशेला 4 वाती लावायच्या आहेत आणि मोहरीचा तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. कारण मोहरीचं तेल हे नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात. जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर ते तेल आहे तर ते तेल त्यामध्ये तुम्ही घालायचं आहे. चिमूटभर काळी किंवा पिवळी मोहरी त्या दिव्यामध्ये तुम्हाला तेलात टाकायची आहे. यानंतर काय करायचं आहे, आपल्या मुलांना आपल्यासमोर एका आसनावरती बसवायचं आहे. तेव्हा आपल्यासमोर घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला 5 काळे मिरी जे असतात तर ते 5 काळे उडीद असतात तर ते 5 वस्तू हातात घ्यायच्या आहेत. त्यानंतर या 2 वस्तू मुलाच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत. यानंतर तो दिवा तुम्हाला घेऊन मुलांवरून ओवाळून घ्यायचा आहे. ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला 3 वेळा ओवाळून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही हा दिवा ओवाळणार आहे तेव्हा मुलांना मनामध्ये एक सकारात्मकता ठेवायची आहे, एक चांगला भाव ठेवायचा आहे की मी आत्ता हा उपाय केला आहे, माझ्या मुलांना जे काही दोष लागलेले होते तर ते दोष दूर झालेले आहेत, मुलांचा हट्टीपणा हा कमी झालेला आहे आणि मुलांची प्रगती होत आहे, असा सकारात्मक भाव तुम्हाला मनामध्ये ठेवायचा आहे आणि हा दिवा ओवाळून घ्यायचा आहे. यानंतर हा दिवा तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे. जिथे कुठे हा दिवा तुम्हाला ठेवायला जागा असेल तिथे हा दिवा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी तो दिवा तिथून उचलायचा आहे. ते तांदूळ, तो दिवा, सगळ्या वस्तू तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहे. तिथे असणारे पक्षी त्या निमित्तानं आपल्याकडून एक अन्नदान देखील होत असते. 5-6 लिंबाचा उतारा सुद्धा केला जातो. जर घरावरून आपण या दिवशी लिंबाचा उतारा केला तर आपल्या घरातील सर्व अडीअडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. तसेच घरात पितृदोष असेल, वास्तुदोष असेल तर तो देखील दूर होतो. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे, आपल्या देवघरामध्ये दिवा, अगरबत्ती लावायचा आहे, आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचा आहे, तो लिंबू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. अभिमंत्रित झालेला हा लिंबू घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत हा लिंबू 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. उतरवल्यानंतर लिंबू पुन्हा घरामध्ये आणायचा नाही. ते लिंबू तसाच तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. घराच्या बाहेर गेल्यानंतर ना त्या लिंबाच्या 4 खापा तुम्हाला करायच्या आहेत आणि 4 दिशेला त्या 4 तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत. फेकल्यानंतर ना कुठे पडल्या, कशा पडल्या त्या बघायचं नाही. सरळ तुम्हाला घरी यायचं आहे. हात पाय स्वच्छ धुवून काढायचे आहेत आणि जी काही तुमची नित्य काम आहे तसे तुम्हाला करायचे आहेत. शनी अमावस्येच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक पाटीभर जे काळे उडीद असतात तर ते काळे उडीद घ्यायचे आहेत. मुठभर तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत आणि एक वाटीमध्ये तुम्हाला तिळाचं तेल घ्यायचं आहे. तिळाचं तेल नसेल तर तुम्ही मोहरीचं तेल घेऊ शकता. यानंतर 2 अगरबत्ती घ्यायच्या आहेत. या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या मारुतीच्या मंदिरात जायचं आहे, म्हणजेच हनुमानांच्या मंदिरात जायचं आहे. तिथे गेल्यानंतर ना सर्वप्रथम या 2 अगरबत्ती लावायच्या आहेत. जे वाटीमध्ये तुम्ही तेल घेऊन गेला आहात ते तेल तुम्हाला तिथे दिवा चालू असेल तर त्या दिव्यामध्ये ओतायचं आहे. यानंतर हे काळे उडीद, नारळ, त्याचबरोबर काळे तीळ हे जे आहे ते तुम्हाला हनुमानांच्या चरणी अर्पण करायचे आहेत. यानंतर तिथे बसून एक वेळा हनुमान चालिसा पठण करायचं आहे. दोन्ही हात जोडून तुमच्या ज्या काही संकट आहे, दुःख आहे तर ते दूर होण्यासाठी हनुमानांना मनोभावे प्रार्थना करायची. हनुमान हे देवता संकट दूर करणारे देवता मानले जातात. त्यांच्या आयुष्यातील सर्व संकट होता शनिदेवाने स्वतः सांगितले आहे की जो व्यक्ती शनिवारी किंवा शनी अमावस्येच्या दिवशी हनुमानाची पूजा करेल त्याच्या कुंडलीतील शनिदोष तसेच राहू केतूंचा वाईट प्रभाव जो आहे तो देखील दूर होईल. न चुकता शनी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. जर तुमच्या घराला कोणाची दोष लागला असेल, घराला कोणी करणी बाधा केलेली असेल, यामुळे तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असेल, घरामध्ये सतत वादविवाद असेल, घरामध्ये सतत तुम्हाला एक नकारात्मक जाणवत असेल तर तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी रात्री 12 वाजता आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती एक नारळ फोडायचा आहे, ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घराच्या आहे
घ्यायचा आहे. तो नारळ संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. फिरवत असताना जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे. आणि यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला घराच्या मुख्य दाराच्या उंबरठ्यावरती जायचं आहे. तिथे हा नारळ फोडायचा आहे. फोडल्यानंतर तो नारळ जो आहे तो दरवाजाच्या दोन्ही साईडच्या बाहेरच्या बाजूने ठेवून द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तो तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचा आहे किंवा बाहेर जाऊन अशा ठिकाणी टाका की ते पक्षी येऊन तो नारळ खाऊन जातील. तर हा एक उपाय सुद्धा तुम्हाला आवर्जून अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती येऊन थांबलेले असतात आणि जेव्हा आपण असा दिवा घराच्या मुख्य दरवाजावरती लावतो तेव्हा ते तृप्त होतात. म्हणजेच आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती पितृ येऊन थांबतात. आपल्या सुखी संसाराला चे आशीर्वाद देत असतात म्हणून एक दिवा तिथे लावायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला 11 काळे उडीद जे असतात तर ते घ्यायचे आहेत. उडदाची डाळ घ्यायची नाही, अख्खे काळे उडीद घ्यायचे आहेत. सोबतच तुम्हाला 11 काळी मिरी जे असतात तर ते घ्यायचे आहेत. त्याचबरोबर चिमूटभर काळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहे. 5 अखंड फुलांच्या लवंगा असतात तर त्या घ्यायच्या आहेत. आणि 5 लाल मिरच्या ज्या आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्यासोबतच तुम्हाला एक छोटासा तुरटीचा खडा जो आहे तर तो घ्यायचा आहे. या सगळ्या वस्तू तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही एखाद्या पेपरवरती सुद्धा घेऊ शकता. यानंतर या वस्तू तुम्हाला हातामध्ये घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे. तिथे गेल्यानंतर या वस्तू ज्या आहेत त्या तर आपल्या घरावरून 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. उतरवताना वरपासून ते खालीपर्यंत 7 वेळा उतरवायचे आहेत. आणि उतरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर या वस्तू तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत. बाहेर गेल्यानंतर जिथे कुठे निर्जन स्थळ आहे म्हणजे किती कोणी येत नाही किंवा इतर व्यक्ती कोणी जात नाही अशा ठिकाणी त्या वस्तू टाकायच्या आहेत. या वस्तू टाकल्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही अशा ठिकाणी या वस्तू टाकाव्यात. यामुळे सुद्धा खूप घरातील निगेटिव्हिटी ही निघून जाते. तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम शनेश्वराय नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.